अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदेत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगाती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला. हे सांगवा या पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थतयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदले त्रिवर्गांसी आणि मंत्रे दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले तयांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारलेले समर्थांते. ऐसा प्रश्न कोणी समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मागता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासनिध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी जोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधून राहावी. जाऊनी आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभमोह अणु मात्र चित्तित्वा न धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नावे त्याची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवून. विनवी ते जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार. सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तीही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामीसुद्धा ते दिदले होते. त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहे. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक भक्त परिषद षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांता. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्न स्वामीसुत नेणती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने.
नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी थोर प्रख्यात यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार व सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शना आल्या उठावटी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही, ऐकून या देव मामलेदार हंसुनिया देती. उत्तर, त्यासी पिशाचे लागले थोर, माझे दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाटीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगर कर नाना जोशी. सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहून या स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामीसुत तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामीमूर्ती आनंदली. समर्थ तयासी आज्ञा केली, नगारा वाजव्या म्हणून. नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थांसी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. चेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्यांप्रती मनातील खूण सांगती. ऐकून या जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शन येत, तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्यावेळीनं तो न सेवी उदकानं. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी, प्रार्थनीया आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेंसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परीत समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी. आम्हीन जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी, स्वामीसुत निशब्द होई. कल्पना न साये त्यासी, स्वामी विण कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही. मी अजाणले करू, तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरीभाऊ खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवसरात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मदसन्निध आणावे. परिसुत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत. घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जावोनी. तथापि स्वामीसुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होता चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परितो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावणशुद्ध प्रतिप्रदेश. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्थान करोनी, परिगंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई
एकटी लवलाही. परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती असी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी पडली काळासी ओढोनी बळेंची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत्त सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोड नेमावा अधिकारी. आईचा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोरपाखरांसी. अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार समर्थ काकूबाई लागोन. लपवून ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान क्रुश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाले यासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगला हिंत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवणे. बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले यात तुमचे काय गेले. आम्हासी देसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकरांना सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी कपनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ती त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेलेला यांते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई जचकले चित्ती. म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खर्चित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेवीत पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तीयसी जे बरे वाटेल आमासी. तेच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन का एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. ऐकोनी ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला कोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळपेटीत स्वस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष ते इकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ती पाहुण्या काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले अधिकचे कौतुक मांडले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता तिथपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचं प्रती बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताची गादीवरी बसवून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत. अष्टादशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.